आदरणीय बळवंतदादा वानखेडे यांच्या सोबत आम्ही आणि जिल्हा काँग्रेसची सगळ्या मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे, आदरणीय रश्मी वहिनींचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो। आमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं, सातत्यानं ते वायफळ बडबड करत गेले आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार बळवंतदादा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतायत। आम्ही आभार मानायला आलो। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा महत्त्वपूर्ण ठरली का? आपण पाहिलं की मोठ्या संख्येने बिलकुल उद्धव साहेबांची सभा, शरद पवार साहेबांची सभा, आदरणीय राहुल गांधीजींची सभा, आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सगळे नेते, सगळे जण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला। त्या मारलेल्या बाणामुळे समोरचा घायल झालेला काय बाणाचं बळवंतदादा काय सांगतायत बघा तुम्ही। नाही, आपण सर्वांनी त्याचं जे वर्णन केलं, यातले रिॲक्शन ती रिॲक्शन जनतेला पसंत पडली, कारण त्यांचं ते देशाची तो जो बाण होता तो देशाचा होता आणि आमचा जो बाण होता हा मोहब्बतचा होता। अमरावती ही नेहमीच खास करून अमरावतीचा विकास जो आहे त्याच्या पद्धतीने निश्चितच येणाऱ्या काळात जे काही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे असतील ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन। नवनीत राणांचा पराभव तुम्ही केला, उद्धव ठाकरेंनी विशेष काही बातचीत झाली काय? नाही, त्यांनी आमचं अभिनंदन केलं। बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाही, पण त्या पद्धतीने ते काही बोलले आहेत ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राणाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनेच पाहिलं की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही। उद्धव ठाकरे साहेब जे आपल्याला माहिती आहेत ते अशी माहिती आहे की व्यापक बलाढ्य व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं, आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडी सोबत सदैव आहे हा विश्वास आहे। म्हणजे शिवसेनेचा खासदार निवडून आला होता, परंतु केवळ नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी ही काँग्रेसकडे तुम्ही मागून घेतली आणि त्यामध्ये बघा, नवनीत राणा काही खूप मोठ्या महत्वाच्या आहेत, तुम्ही त्यांच्यावरच प्रश्न विचारतात अशातला काही भाग नाही आहे। नवनीत राणा मागच्या वेळेला आम्हीच कामं करणारे होतो, आमच्याच मतांवर त्या तिथे गेल्या होत्या, आम्ही आमची मतं घेतली। पोर्टफोलियो हो गए हैं मोदी सरकार।